आज आपण भाषेचे अलंकार बघणार आहोत. आता अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिने जे सौंदर्यात भर घालतात. तर दागिने जसं सौंदर्य वाढवतात तसं भाषेचे अलंकार भाषेचं सौंदर्य वाढवायला मदत करतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा भाषेचा वापर करतो तेव्हा कधीकधी सरळ साधी वाक्यरचना न करता काहीतरी वेगळ्या प्रकारची वाक्यरचना करतो. म्हणजे कशाला कशाची तरी उपमा देतो किंवा कधीकधी अतिशयोक्ती करतो. आपण एखादी गोष्ट खूप वाढवून रंजक करून सांगतो. रंजक करून म्हणण्यापेक्षा वाढवून सांगतो किंवा एखाद्या व्यक्तीचं अतिशय हुबेहूब वर्णन करतो आपण. किंवा एखादा निर्जीव वस्तू आहे पण ती सजीवासारखी वागते आहे, कृती करते आहे असं आपण म्हणतो. म्हणजे कधीकधी आपण पावसाचं नर्तन सुरू होतं किंवा वारा बेभान होऊन वाहत होता, तर इथे वारा पाऊस हे माणसासारख्या किंवा सजीव व्यक्तीसारख्या कृती करत आहे असं आपण जेव्हा भासवतो त्यावेळेला आपण खरं तर अलंकार वापरत असतो. साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही कविता किंवा नाटकं, कादंबऱ्या किंवा धडे बघितले तर त्यामध्ये कधीकधी विशिष्ट रचना असते, शब्दरचना असते. एकसारखं अक्षर पुन्हा पुन्हा वापरलं जातं. किंवा कधीकधी उपमा दिली जाते. आपल्याला जेव्हा दोन गोष्टींची तुलना करायची असते तेव्हा आपण कशाची तरी उपमा देतो. तर अशा वेळी ह्या अशा सगळ्या शैलीला किंवा वाक्यरचनेला अलंकार असं म्हणतात. भाषेचे अलंकार जे भाषेचं सौंदर्य खुलवण्याचं काम करतात. आता ह्या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत, अर्थालंकार आणि शब्दालंकार. जर तुम्ही ते शब्द पाहिले तर त्याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अर्थालंकार म्हणजे तुम्ही जी भाषा वापरता आहात त्या अर्थावरून जर का भाषेमध्ये किंवा त्या रचनेमध्ये वेगळेपण येत असेल, त्याच्या अर्थावरून वेगळेपण येत असेल तर तो अर्थालंकार असतो. आणि शब्दालंकार म्हणजे शब्दांची विशिष्ट रचना, म्हणजे यमक आहे किंवा अनुप्रास आहे. एकच अक्षर एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो. किंवा यमकामध्ये आपण जर का पाहिलं तर कवितेच्या शेवटचा अक्षर असतं किंवा शब्द असतो तो वरच्या शब्दाशी यमक साधणारा असतो, सारखाच असतो तो. आणि त्यामुळे कवितेला एक गेयता प्राप्त होते. गेयता म्हणजे गाण्यायोग्य होते. तर यामध्ये अर्थापेक्षा शब्दांचं महत्त्व जास्त आहे. शब्द कोणता वापरलेला आहे हे त्यात महत्त्वाचं आहे. म्हणून हे त्या ठिकाणी शब्दालंकार होतो. तर आता कोणकोणते अलंकार आहेत, अर्थालंकार कोणते, शब्दालंकार कोणते ते आपण बघूया. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून सविस्तर कळेल की शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थामुळे काव्याला, रचनेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होतो. उपमा अलंकार ही उदाहरणं आहेत अलंकाराची. उपमा, रूपक, दृष्टांत, व्यतिरेक, चेतन गुणोक्ती. तर याच्याबद्दल सविस्तर आपण बघणार आहोत. आणि शब्दालंकार म्हणजे काय? तर शब्दांच्या चमत्कृती म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण त्याच्यामध्ये त्या रचनेमुळे काव्याला किंवा साहित्याला सौंदर्य प्राप्त होते, नादमाधुर्य वाढते, कवितेला गेयता मिळते. गेयता म्हणजे गाण्यायोग्य होते ती कविता. किंवा एकच अक्षर पुन्हा पुन्हा वापरलं गेलं तर नाद निर्मिती होते. तर अशा शब्दरचनेला शब्दालंकार असं म्हणतात. यमक किंवा अनुप्रास ही याची उदाहरणं आहेत. यमक आणि अनुप्रास किंवा नाही. आता जेव्हा आपण अलंकार समजून घेतो तेव्हा त्यामधल्या काही विशिष्ट बाबी आहेत ना त्या आपल्याला किंवा संकल्पना त्या समजून घेणं गरजेचं असतं. उपमेय आणि उपमान ह्या ज्या संकल्पना आहेत ना तर त्या समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर उपमेय म्हणजे काय? बऱ्याचदा साहित्यामध्ये
एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी तुलना केली जाते. तर ज्याची तुलना करायची आहे आपल्याला, ज्याचं वर्णन करायचं आहे, त्याला उपमेय असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला नयन किंवा डोळे यांची तुलना करायची आहे. तर आपण म्हणतो की नयन कसे आहेत, तर कमळाप्रमाणे आहेत. म्हणजे कमलदलाप्रमाणे किंवा कमळाच्या पाकळीप्रमाणे आहे. किंवा कधी म्हटलं जातं की मुख कसे आहे, तर चंद्रासारखे सुंदर आहे. तर मुख, नयन हे उपमेय आहेत. आणि उपमान म्हणजे काय, तर ज्याच्याबरोबर तुलना करायची आहे. म्हणजे आपण जी उपमा वापरत आहोत तर त्याला उपमान असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ कमळासारखे नयन. म्हणजे जेव्हा आपण डोळ्यांना कमळाची उपमा देतो आहोत तेव्हा नयन हे उपमेय आहे आणि कमळ हे उपमान आहे. आता रूपक अलंकार हा पहिला प्रकार आहे आपल्या पाठ्यपुस्तकातला. ह्या कधी कधी कशी रचना असते, आपण उदाहरण आधी घेऊ. संसार सागर, चरणकमल, मुखचंद्रमा. म्हणजे काय की संसार हाच सागर, सागराप्रमाणे संसार. किंवा चरण म्हणजेच कमल. किंवा मुख कसे, तर जणू काही चंद्रमाच. आई ही कधी उबदार शाल असते, कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लावलेली सुंदर चाल असते. आता ही उदाहरणं जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल, या ठिकाणी उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं हे कळतच नाही. कारण त्यामध्ये दोन्ही सारखेच आहेत, एकरूप आहेत. कवी असं नाही म्हणत आहे की ह्याच्यासारखं हे. म्हणजे कमळाप्रमाणे चरण असं नाही म्हटलेलं, तर चरण म्हणजेच कमळ असं म्हटलेलं आहे. तर अशा वेळी रूपक अलंकार असं त्याला म्हटलं जातं. ह्या प्रकारच्या रचनेला रूपक अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे आता आई ही कधी उबदार शाल असते असं म्हटलंय. आई ही उबदार शालीप्रमाणे असते असं नाही म्हटलेलं, शालच आहे असं म्हटलंय. तर या ठिकाणी रूपक अलंकार होतो. आता पुढचा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. इथे उदाहरण बघा आता. अमृताहून गोड नाम तुझे देवा. किंवा तू माऊलीहून मयाळ, मयाळ म्हणजे प्रेमळ. चंद्राहून शीतल, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तर हा प्रेमाचा कल्लोळ कसा आहे, माऊलीहून मयाळ आहे. मयाळ म्हणजे प्रेमळ, माऊली म्हणजे साक्षात परमेश्वर. चंद्राहूनही शीतल आहे, पाण्याहून पातळ आहे. तर म्हणजे इथे कशी वाक्यरचना आहे बघा. किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता देवाच्या नामाचं म्हणजे नावाची तुलना करायची आहे, तर ते कसं आहे, तर ते अमृताहुनी गोड आहे. म्हणजे उपमेय हे उपमानाहून श्रेष्ठ आहे. अशी रचना जेव्हा असते तेव्हा त्याला व्यतिरेक अलंकार म्हणतात. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची तुलना करायची आहे ती त्या उपमेयापेक्षाही, उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं जेव्हा दाखवलं जातं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आपण जर का म्हटलं की सूर्याहून तेजस्वी आहे, तर आपल्याला त्या व्यक्तीची तुलना सूर्याशी करायची आहे. पण आपण म्हणतो की सूर्याहून ते तेजस्वी आहे. मग अशा वेळी व्यतिरेक अलंकार होतो. आता पुढचा बघूया. पुढचा आहे दृष्टांत अलंकार. आता उदाहरणं बघूयात काही. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. जैसे वृक्ष नेणे मान अपमान, तैसे सज्जन वर्तताती.
आता पहिलं उदाहरण जर आपण घेतलं तर इथे लहानपण देगा देवा, की लहानपण हवं आहे, देवा लहानपण दे. कारण काय, तर त्याच्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. मुंगी साखरेचा रवा, म्हणजे मुंगी जी आहे तिला छान छान गोष्टी मिळतात, ती लहान आहे. आणि ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती, त्याला मात्र अंकुशाचा मार मिळतो. म्हणून लहानपण देगा देवा असं सांगितलेलं आहे. म्हणजे वरचं वाक्य पटवून देण्यासाठी किंवा पहिली ओळ पटवून देण्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत कवीने. आता पुढचं उदाहरण बघू आपण. जैसे वृक्ष नेणे मान अपमान, म्हणजे वृक्षाला मान अपमान असं काही नसतं किंवा तो असं मानत नाही. तो सगळ्यांशी समान, वृक्ष सगळ्यांशी समान वागतात. तसेच सज्जन वागतात, म्हणजे सज्जनांबद्दल आपल्याला सांगायचं आहे, पण त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे वृक्षाचं. तर ही सज्जनांचं वागणं कसं आहे हे पटवून देण्यासाठी वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. तर या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. आता पुढे जाऊया आपण. चेतन गुणोक्ती अलंकार. आता काही आपण उदाहरणं बघू आधी. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. किंवा आपल्या पुस्तकातलंच उदाहरण घेऊ. अनुताईंच्या निधनाने कोसबाडची टेकडी हळहळली. किंवा एक कविता आहे. आला हा दारी वसंत फेरीवाला, वसंत म्हणजे वसंत ऋतू. पोते खांद्यावरी सौद्याचे देई ज्याचे त्याला, म्हणजे वसंत हा जणू काही फेरीवाला आहे आणि तो खूप गोष्टी घेऊन आलेला आहे नवीन नवीन सृष्टीमध्ये, आणि ते ज्याचं त्याला बरोबर तो देतो आहे, अशी कल्पना आहे इथे. किंवा चाफा बोलेना, हे जर पहिलं उदाहरण पाहिलं आपण तर चाफा बोलत नाही, चालत नाही. आता हे जे आहे ना, ही जी उदाहरणं आपण बघितली ना, त्यामध्ये अचेतन वस्तूंवर चेतनेचा आरोप केला जातो. आरोप केला जातो म्हणजे जणू काही निर्जीव वस्तू ह्या सजीव आहेत किंवा मानवी कृती करता आहेत असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. चेतना म्हणजे काय, चैतन्य जे सजीवांमध्ये असतं. चेतन गुण हा चैतन्याचा गुण हा सजीवांमध्ये आहे, तर हा दाखवला जातो त्यावेळेला चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. आता हे झाले पूर्वीचे अर्थालंकार. हे सगळ्या अर्थावरून त्याचं हे जे शब्दांच्या अर्थावरून आपण त्याला नावं दिली ते आहेत अर्थालंकार. आणि आता पुढचे जे आहेत ते शब्दालंकार आहेत. आता एक त्यातला अनुप्रास अलंकार. आता आपण एक उदाहरण पाहिलं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीच. किंवा गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. आता ही जी उदाहरणं पाहिली आपण त्यामध्ये एखादं अक्षर किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरला गेलेला आहे. गडद निळे जलद भरुनी आले, तर द किंवा गडद जलद असे शब्द पुनरुक्ती झाली आहे. शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तेव्हा आपण कविता म्हणताना किंवा गाताना आपोआपच एक विशिष्ट नाद निर्माण होतो. तर जेव्हा नाद निर्मिती केली जाते एखादं अक्षर किंवा शब्द पुन्हा पुन्हा वापरून, त्यावेळेला अनुप्रास हा अलंकार होतो. यानंतर एक यमक अलंकार आहे जो तुम्हाला माहिती आहे, मी याच्यात दिलेला नाही आहे. तर यमक अलंकार म्हणजे ओळीच्या शेवटचा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा तो येणे. गालीचे, मखमालीचे याच्यामध्ये अनुप्रासामध्ये बऱ्याचदा यमक देखील असतंच.
किंवा जलद भरुनी आले आणि अनिलगण निघाले, निघाले आणि आले, याच्यामध्ये यमक अलंकार आहेच. तर हे शब्दांचे अलंकार, भाषेचे अलंकार आपण आज शिकलो. यामध्ये काही उदाहरणं आहेत जी वाचून तुम्हाला अलंकार ओळखणं अपेक्षित आहे. आता हे धन्यवाद.